आधार बेवारस मृतदेहावर अंत्यविधी करणारी एक संस्था आहे जी लातूर जिल्ह्यातल्या बेवारस मृतदेहावर अंत्यविधी करते. पण सेवा आधारने ज्या अस्थी जतन करून ठेवलेल्या आहेत त्या अस्थी का जतन करून ठेवल्या? सेवा आधार ही एक बेवारसांवर अंतिमविधी करणारी एक संस्था आहे. ह्या अस्थी का जतन करून ठेवल्या आहे ते म्हणजे कधीतरी त्यांचे नातेवाईक येतील, त्यांची ओळख पटवून ते अस्थी आम्ही त्यांना देऊ शकू, त्यांच्या आत्म्यास मोक्ष मिळो यासाठी आम्ही या अस्थी जतन करून ठेवलेल्या आहेत. सर, प्रश्न आहे का आमचा असा की सेवा आधार बेवारसावर अंत्यविधी करते हे सर्वसामान्यांना सर्वांना माहिती आहे, पण सेवा आधार जे अंत्यविधी करते त्याच्या खर्चाचं नियोजन तुम्ही कसं करता? सर्वप्रथम खर्चाचं नियोजन सांगण्यापेक्षा 11/7/2025 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यावेळेस बेवारस मृतदेह आढळून आला आणि त्या बेवारस मृतदेहाचा अंत्यविधी 13/7/2025 रोजी श्री सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर या संस्थेला पोलीस प्रशासनाकडून पत्र आल्यानंतर या मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आला होता. पोलीस प्रशासनानं व आपल्या सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं बराचसा प्रयत्न केला की कोणी नातेवाईक मिळतील का, कारण 2-3 दिवस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनसुद्धा यश आलं नाही त्यावेळेस. म्हणून आपण बेवारस म्हणून अंत्यविधी केला. परंतु आज काल आम्हाला असं कळालं की या मृतदेहाचे नातेवाईक याच ठिकाणी लातूरमध्ये राहतात आणि या मृतदेहाची ओळख पटली. त्या विनोद बाबूराव देडे असं त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि या ठिकाणी आम्ही अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम तेव्हाच करतो आम्ही 3ऱ्या दिवशी लगेच. परंतु तुमचं नशीब, तुमचं चांगलं नशीब आणि आमचं दुर्दैव ह्याचं कारण काय की आमच्या या ठिकाणचं काम चालू असल्यामुळं या ठिकाणी डेडबॉड्याच आल्या नाहीत अंत्यविधी करण्यासाठी, म्हणून आम्ही त्या ठिकाणची राख तशीच ठेवली. तुमचं एक भाग्य आहे, त्या मृत्यू पावणाऱ्याचं भाग्य आहे की तुम्ही नातेवाईक त्याच्या शेवटच्या क्षणाला हात लागला तुमचा. तर या विनोद देडे यांचे नातेवाईक त्या मंडळी आहेत. काय नाव तुमचं? सारिका विनोद देडे, आणि त्याचे मुलं आहेत हे 2, हे मुलगी आहे. असा परिवार या ठिकाणी लातूरमध्ये राहत होता. आर्वी भागामध्ये पुनर्वसित विभाग आहे त्या भागामध्ये राहत होते. पण वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन विनोदचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दुःखामध्ये श्री सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर आमचा सर्व परिवार या देडे परिवाराच्या दुःखामध्ये निश्चितपणाने सामील आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि राहिला प्रश्न आपण जो विचारला की श्री सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं आजपर्यंत जवळजवळ 2000 लोकांचा अंत्यविधी केला. 1500च्या वर दहनविधी झाले, 600-650चे वर दफनविधी झाले ज्या त्या धर्म संस्कृती पद्धतीने. आजपर्यंत श्री सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं अतिशय हालाखीचं जीवन जगत असताना आमच्या संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व आमच्या संस्थेसोबत जोडलेले सहकारी यांच्या सहकार्यातून स्वखर्चातून अंत्यविधी करण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे. आणि पुढील काळामध्ये आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला पण संसार आहे की सर्वसामान्य जे कोणी जनता आहे, मोठे मोठे अधिकारी पदाधिकारी बरेचसे आहेत, आमदार खासदार सर्व अधिकारी आहेत, क्लास 1 आहेत. या लोकांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून, आम्हाला कुठल्याही शासकीय अनुदान मिळत नाही. आजपर्यंत जो काही खर्च केला तो स्वखर्च म्हणजे आम्ही कॉन्ट्रिब्युशन करून आमच्या सर्व सदस्यांनी आणि काही मदतगार लोक असतात त्यांच्या सहकार्याने केलं. पुढील काळामध्ये असेच सर्वांचे हात आम्हाला या संस्थेला लाभत राहावेत. आर्थिक नियोजन आमचं कोलमडलेलं आहे हे मान्य आहे, परंतु या आर्थिक नियोजन कोलमडलं म्हणून आम्हाला थांबता येणार नाही. कारण हे नातेवाईक वेळेला जरी आले नसतील
तर आपलं एक माणूस म्हणून जगत असताना कर्तव्य आहे की आपण या मृतदेहावर आमचे सर्व टीमनं, आमचे गौसभाई आहेत, सर्व संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य आहेत, आता या ठिकाणी बरेचसे नाहीत, कृष्णा बिडवे आहेत, अंकिता मोठे आहे, विशाल भुपणीकर तुम्ही अध्यक्ष आहेत आमच्या संस्थेचे, या सर्वांनी मिळून केलं. असंच काम आमचं अविरत काम चालू राहणार आहे, एवढंच बोलतो. सर प्रश्न आणखी एक असा आहे, शासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून किंवा महानगरपालिकेचे जे व्यवहारावर अंत्यविधी करण्याचा जे खर्च असतो दिला जातो, तो खर्च संस्थेने आजपर्यंत घेतला आहे का? नाही, आम्ही खर्चाच्या संदर्भामध्ये कधी असा विचार केलाच नाही. आणि पोलीस प्रशासन म्हणजे गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्याचं आणि महानगरपालिकेचं महानगरपालिकेचं प्रशासन, या प्रशासनाला शासनाकडून बेवारस म्हणून जो मृतदेह घोषित झाला त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाचं अनुदान आहे. परंतु त्या स्तरावर महापालिकेचा स्तरावर स्वच्छता व आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन या प्रशासनाकडे आलेला निधी कुठे गेला आणि कोण उचलला आम्हाला माहीत नाही. आम्ही कधी चौकशी केली नाही त्याची आणि आम्ही तो उद्देशच ठेवला नाही आजपर्यंत. आमचा उद्देश स्वच्छ आणि माणूस म्हणून जगण्याचा होता की मृतदेह जरी त्या कुटुंबाचा शोध नाही लागला, त्या मृतदेहाची ओळख नाही जरी पटली, तरी आमच्या कुटुंबाचा तो प्रतिनिधी होता म्हणून आम्ही सर्व अंत्यसंस्काराचा विधी पार करतो आणि त्या खर्चाचा कधी विचार केला नाही. आणि शासन स्तरावरचे जे काही तुम्ही मुद्दे मांडताय ते शासनाला समजायला पाहिजे की बाबा एवढं मोठं काम या संस्थेचं आहे. त्या संस्थेला आम्ही ज्या कुटुंबाचा अंत्यविधी झाला आम्ही 1 रुपया मागत नाही त्या लोकांना, कारण त्यांच्या घरामधलं दुःख हे आमचं दुःख आहे, सांगायचं कोणाला. पण शासन स्तरावर जो शासन निधी देतो तो निधी कोण खातं कोण उचलतं आम्हाला आजपर्यंत समजलेलं नाही. भविष्यामध्ये सेवा आधारला काय अपेक्षित आहे शासनाकडून किंवा मग जे तुमचं काम चालू असणार आहे त्या कामाबद्दल काय अपेक्षित आहे आणि पुढील वाटचाल काय असणार आहे? आमची वाटचाल फक्त माणूस म्हणून जगण्याची आहे. परंतु नुसतं माणूस म्हणून जगत असताना शासनाला पण माहीत आहे, सर्वसामान्य सर्व नागरिकांना माहीत आहे, एक अंत्यविधी करायचा म्हटलं तर जवळजवळ 9,000 रुपये खर्च येतो. कारण विधिवत अंत्यसंस्कार करतो आम्ही. जो कुटुंब त्या कुटुंबानं जसं आत्ता अंत्यसंस्कार झाल्यानंतर जो काही विधी पार पाडला 3ऱ्या दिवसाचा, तो सुद्धा आम्ही विधी पार पाडतो. आता योगायोगानं हे कुटुंब आलंय म्हणून ह्यांनी पार पाडले. परंतु या खर्चाचं नियोजन फक्त आणि फक्त आमच्या खिशातून केलेलं आहे आजपर्यंत. शासनाचे डोळे बंद आहेत, प्रशासनाचे डोळे बंद आहेत, कुणीही याकडे लक्ष देत नाही. मग या लोकांना हे अपेक्षित आहे का बेवारस मृतदेह सापडला आणि कुठं तर टाकून दिला असं करायचं आहे का? महापालिकेची जबाबदारी आहे की तो बेवारस मृतदेहाचे अंत्यविधी करण्याची जबाबदारी महापालिकेची आणि पोलीस प्रशासनाची. ते सर्व जबाबदारी पत्र देऊन मोकळे होतात, परंतु या पुढचा कोणी विचार करत नाही. आम्ही पण माणसं आहेत, संस्थेला आज मदतीची गरज आहे, मग शासनाकडून असेल किंवा नागरिकाकडून असेल. अहो लाखो रुपये पगारीचे लोकांकडे सुद्धा मानसिकता राहिलेली नाही की अशा उत्कृष्ट सामाजिक कामाला आपण काही ना काही देणं लागतो, अशी मानसिकता आज समाजामध्ये निर्माण झालेली नाही. तरी पण आम्ही संकटाकडे न बघता संकटावर पाय ठेवून आम्ही हे काम अविरत चालू ठेवलेलं आहे, अविरत चालू ठेवणार आहे. कधी ना कधी परमेश्वर तरी असेल, निसर्गाला तर मान्य करावंच लागेल एक ना एक दिवस की आम्ही पवित्र काम करतोय.